मुरंबा करताना किती मजा आली तुम्हा दोघांना? मजा हा फार छोटा शब्द आहे असं मी म्हणीन. आणि मी ह्या सिनेमातनं मी खूप काही शिकलो असं म्हणालो तर फार टिपिकल ठरेल. पण मी नेहमी असं म्हणतो की फार ढवळून काढणारा एक अनुभव होता. जसं मगाशी म्हणालो तसं तुमच्या आयुष्यातल्या आठवणींचं जर उत्खनन होत असेल एखादा सिनेमा करताना, तर नक्कीच तो सिनेमा तुम्हाला काहीतरी देऊन जातो. आणि परवा पण एका इंटरव्ह्यूत मी म्हणत होतो की मी आता त्या सिनेमाचं काय होईल, यश अपयश आणि या सगळ्या गोष्टींचा विचार फार अभिनेत्यांनी न केलेलाच बरा. पण बघता बघता मी खूप जास्त इन्व्हॉल्व झालो या सिनेमात. म्हणजे सिनेमा होऊन गेल्यानंतर डबिंग झाल्यानंतर आपण एक त्रयस्थपणे त्याचं प्रमोशन करावं आणि मग सिनेमाचं जे होईल ते होईल असं साधारण प्रत्येक नटाने फॉलो करावं असं म्हणतात. पण तसे नाही राहिली परिस्थिती. मी खूपच जास्त इन्व्हॉल्व झालो आहे आता त्या सिनेमात. कारण की तो सिनेमा मला काहीतरी देऊन गेला आहे, एक अभिनेता म्हणून मला समृद्ध करून गेला आहे. सो आता त्या सिनेमाचं काय होणार आहे ह्याची मला हुरहुर लागलेली आहे. आणि त्याचा नक्कीच माझ्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम होणार आहे असं मला भीती वाटायला लागली आता. मला माझा पहिला चित्रपट त्यामुळे मी कॉन्स्टंटली स्टारस्ट्रक होते. मला असं वाटतं ह्या दोघांनी म्हणजे हे इतके सिनियर आर्टिस्ट आहेत पण मला अजिबात कधीच असं वाटलं आणि त्यांनी मला खूप छान ॲक्सेप्ट केलं. अमेयला मी पहिले अभिनेता म्हणून रंगभूमीवर पाहिलं होतं आणि त्यानंतर आमची मैत्री झाली. तर गेले 4-5 वर्ष आता आम्ही ओळखतो एकमेकांना. पण मला हे सगळे ॲक्टर्स म्हणून त्यांच्याबद्दल इतका मला रिस्पेक्ट आहे की त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे थोडंसं मला दडपण आलंच होतं. कारण माझ्यासाठी हे सगळं खूप नवीन होतं. सिनेमा पहिला आहे आणि पहिल्यांदा या सगळ्यांबरोबर मी काम करत होते. पण त्या सगळ्यांनी मला खूप छान मदत केली. अमेयबरोबर काम करायचा अनुभव म्हटला तर त्यांनी मला रिहर्सल वगैरे आम्ही करायचो. मग मला जर काही कळलं नाही तर तो समजवायचा किंवा रिहर्सल करताना साधारण पॉजेस किंवा शब्द किंवा कोणत्या प्रकारे ते घ्यायचे डायलॉग्स वगैरे जर त्याला असं सांगावंसं वाटलं तर तुम्हाला सांगायचं आणि त्याची मला अर्थातच मदत झाली. पण तो तसा म्हणजे खोडकर आहे खूप. त्यामुळे मिश्किल हल्ली मी त्याला सगळीकडे तो खूप मिश्किल आहे असं म्हणते आणि त्याला तो क्लिअरली शब्द फार भावलेला आहे. पण तो आहे म्हणजे त्याचं कॉन्स्टंटली टांगखिचाई सुरू असते आणि त्याची फेवरेट टार्गेट मी आहे. आणि वरुणबद्दल मला खास असं म्हणायला आवडेल की मला ना शाळेत खूप असे काही शिक्षक असे आवडायचे जे माझ्या भाषेत मला समजवायचे. कारण मला खूप काही लोक एका लेवलवर शिकवतात, काही शिक्षक तुमच्या लेवलवर येऊन शिकवतात. माझी पहिली फिल्म असल्यामुळे आम्ही असं त्याच्याबद्दल नेहमी म्हणतो की खूप कमी लोकांना सिनेमाची भाषा कळते, त्यातली कदाचित मी असेन. पण वरुणनी ती माझ्या भाषेत येऊन मला माझ्या भाषेत ती मला समजवली, त्यामुळे ती समजायला मला सोपी गेली. दुसरी गोष्ट अशी की असं म्हणतात की द डिरेक्टर रन्स द सेट. आणि तुम्ही जर मुरांबा हे गाणं पाहिलं असेल त्याचा व्हिडिओ तर त्याच्यात तुम्ही मेकिंग बघताय. आम्ही कॉन्स्टंटली खिदळतोय, हसतोय, काहीतरी मजा चालू आहे आणि हा असाच आमचा सेट सुरू होता. आणि काहीच आम्ही त्याच्यात एडिट करून दाखवलं नाही आहे. कधी आरडाओरडा आमच्या सेटवर झालेला नाही आहे. कारण तो स्वतःच इतका पेशंट आहे आणि इतका काम आहे की तसाच आमचा सेटही होता. त्यामुळे खूप मजा आली सगळ्यांबरोबर काम करायला.